जो शांति पाई है यीशु के नाम से। के नाम से हमने पाई है क्षमा मुक्ति शापों से, हमने शांति, हमने यीशु के नाम से हमने पाई है क्षमा मुक्ति शापों से। तो गाओ हालेलुया, अपने हाथों को ऊंचा उठा दो, तो गाओ हालेलुया, तो गाओ तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। अगर यीशु हमारे साथ है तो हम किससे नहीं डरेंगे? कितने लोगों को डर लगता है? आमीन। प्रभु का आत्मा हमारे बीच में है, हमें डरने की जरूरत नहीं है। आमीन, हालेलुया। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। आमीन। प्रभु हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे, अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, शलावा, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, सभी गाते हैं। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। क्योंकि हमारा परमेश्वर ही जय परमेश्वर है। आमीन, हालेलुया। यीशु विजय है, मेरा यीशु विजय है, यीशु विजय है, मेरा यीशु विजय है। यीशु विजय है, मेरा यीशु विजय है, यीशु विजय है, मेरा यीशु विजय है। तू मेरी ढाल है, तू मेरा रक्षक है, तू मेरी ढाल है, तू मेरा रक्षक है, तू मेरी महिमा मुझे ऊंचा करता है, तू मेरी महिमा मुझे ऊंचा करता है। यीशु विजय है, यीशु विजय है, यीशु विजय है,
यीशु विजयी है, मेरा यीशु विजयी है। सभी गाते यीशु, मेरा यीशु, यीशु यीशु विजयी है, मेरा यीशु विजयी है, मेरा यीशु विजयी है, मेरा यीशु विजयी है। हालेलुया, तालियों की आवाज प्रभु यीशु के लिए। आमेन। थैंक यू लॉर्ड, धन्यवाद यीशु। हालेलुया, उसके नाम को हम धन्यवाद करेंगे और कहेंगे धन्यवाद की वेदी बनाए, धन्य प्रभु किया भला। थँक यू जीसस, धन्यवाद येशू। तो परमेश्वर त्याने तुमच्या आणि माझ्यावर बेशुमार असे उपकार केलेले आहेत। किती लोक विश्वास ठेवतात की त्यांनी तुमच्यावर माझे उपकार केलेले आहेत? आमेन, हालेलुया। आम्ही पापामध्ये, आम्ही नाशामध्ये पडलेलो होतो, परंतु प्रभू येशू आमच्याकडे आला। हालेलुया, आला का? हालेलुया। कृपया जे लोक लवकर आलेले असतील त्यांनी पुढे बसत जा, जेणेकरून मागचे जे लोक येतील ते मागे बसतील, त्यांना डिस्टर्ब, तुम्हाला पण डिस्टर्ब होणार नाही। प्रेज लॉर्ड, थँक यू लॉर्ड, धन्यवाद येशू। थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस। रिबा शाला रा बाबा हो रहाना राबा सेखे रे खेला। तालियों की आवाज, चर्च आपका आवाज ही नहीं आ रहा है। धन्यवाद की वेदी बनाए, धन्य प्रभु किया भला। धन्यवाद की वेदी बनाए, धन्य प्रभु किया भला। उसके बेशुमार दान को गिन गिन के गाऊंगा, उसके बेशुमार दान को गिन गिन के गाऊंगा। बुझाएंगे धन्यवाद है पिता, धन्य तू ही है। धन्यवाद है पिता, धन्यवाद है पिता, धन्य तू ही है। धन्यवाद की वेदी, धन्यवाद की वेदी बनाए, धन्य प्रभु किया भला। जान देकर मुझे प्यार किया, मुझको धोखे पाप दूर किया। जान देकर मुझे प्यार किया, मुझको धोखे का दूर किया। जान देके मुझे प्यार किया, मुझको धोखे का दूर किया। चुन लिया मुझको अपने लिए, मुझको सेवा अब तूने दिया। चुन लिया मुझको अपने लिए, मुझको सेवा अब तूने दिया। धन्यवाद है पिता, धन्य तू ही है। धन्यवाद है पिता, धन्यवाद है पिता, धन्य तू ही है। धन्यवाद की वेदी, धन्यवाद की वेदी बनाए, धन्य प्रभु किया भला। धन्यवाद की वेदी बनाए, धन्य प्रभु किया भला। अपने सुंदर वचन को दिया, क्रूस पर तूने बहाया लहू। तू लहू में छुपाया मुझे, बेरियों से बचाया मुझे। अपने सुंदर वचन को दिया, क्रूस पर तूने बहाया लहू। अपने सुंदर वचन को दिया, क्रूस पर तूने बहाया लहू। तूने लहू में छुपाया मुझे, बेरियों से बचाया मुझे। तूने लहू में छुपाया मुझे, बेरियों से बचाया मुझे। धन्यवाद है पिता, धन्य तू ही है। धन्यवाद पिता, थैंक यू होली लॉर्ड। ताली बजाते हुए बोले यीशु मसीह की आमेन।
दूर किया, यीशु ने लिया अब अधिकार। अंधकार का राज दूर किया, यीशु ने लिया अब अधिकार। मोल लिया है उसी ने मुझे, वारिस बन गया तू उसका। मोल लिया है उसी ने तुझे, वारिस बन गया तू उसका। धन्यवाद है पिता, धन्यवाद है पिता, धन्यवाद। उस परमेश्वर के नाम का धन्यवाद करेंगे। धन्य तू ही है। धन्यवाद की वेदी, धन्यवाद की वेदी बनाए, धन्य प्रभु की आप, धन्यवाद की वेदी बनाए, धन्य प्रभु की आप बना। ताली बजाते हुए बोलो यीशु मसीह की। आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझे पर रखे रखा है। तूने मुझे अपना, अपने हाथों को अपने सर पर रखेंगे। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझे पर, तूने मुझे घेर रखा है, अपना हाथ मुझे पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। आकाश पे चढ़ूँ तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊँ तो तू वहाँ है। आकाश पे चढ़ूँ तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊँ तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। आमेन, हालेलुया। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। ओ रिबा लाबा शथा राबा, हालेलुया। बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की। आमेन। आपके जय में दम नाही, येशू मसीह की हालेलुया। ज्या वेळेला तुम्ही त्याच्या नावाला उंच करताल, तुम्ही त्याचा जय जयकार करताल, त्याच वेळेला तुम्हाला आशीर्वाद मिळणार। आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। जर तुम्ही माझी स्तुती केली तर मी तुम्हाला जेवण देईल। आमेन। परंतु जर तुम्ही त्या देवाची स्तुती कराल तर सर्व काही तुम्हाला मिळेल। आमेन, हालेलुया। सर्व काही। किती लोक विश्वास ठेवतात? हालेलुया। ह्यावेळेला आपण सर्वजण आपले डोळे झाकूया आणि त्या परमेश्वराच्या चरणामध्ये त्याची स्तुत्याची आराधना करूया। ओरी बा शाखा राखाला बा सेखे रेखेला रा बाबा। थैंक यू जीसस। धन्यवाद देश। ओरी बाला बा शाथेरेला रा बाबा। हो धन्यवाद, धन्यवाद। प्रत्येक जण ह्या वेळेला ज्याला गुडघ्यावर जायचं तो गुडघ्यावर जाऊ शकतो। देवाची महान उपस्थिती आमच्यामध्ये आहे, तो आमच्यामध्ये आहे। त्याचं वचन सांगतं की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावात एक होता त्यांच्यामध्ये मी आहे। हो रिबा शाथो रोको लाबा सेथे रे ले रे ला राबा। हो धन्यवाद, धन्यवाद येशू। रिहांदो रोको लाबा सेला राबा बाबा। होली लॉर्ड। आपलं लक्ष फक्त त्या येशूकडे लावूया। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। मेरा जीवन बने तेरी स्तुति करता, तेरी महिमा मैं करता। मेरा जीवन बने तेरी स्तुति करता। यीशु मेरे तू है
अपने आवाज को ऊंचा करते हुए और तेरे करीब आऊं। री बाबा शला राबा लाबा, तुझे देखना मैं चाहूं, तेरे यीशु करीब आऊं। तुझे देखना देखना, तेरे यीशु करीब आऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। यीशुआ यीशुआ यीशुआ, मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी। थैंक यू होली गॉड। रीबा शाला राबा सेकेरे केला राबा राबा। थैंक यू लॉर्ड, धन्यवाद यीशु। मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी। मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी। खुद को लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी। खुद को लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी। यीशुआ यीशुआ यीशुआ, मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। हात उंचा असू द्या प्रेम। देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे। थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस। आराधना वातावरण बदलते। पूर्ण लक्ष प्रभूकडे लावूया प्रियांनो। थँक यू जीसस। पूर्ण लक्ष प्रभूकडे लावूया। बायबल सांगते मी आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणारे शोधत आहे। प्रभू इथं आहे प्रियांनो, प्रभू इथं आहे। त्याचा प्रकाश आमच्यावर आहे, त्याचं सिंहासन आपल्यामध्ये आहे। आपला हात उंच असू द्या प्रियांनो, कारण आम्ही मनुष्याची नाही जिवंत देवाची आराधना करत आहोत। त्यामुळे पूर्ण समर्पण त्याला करूया। त्याला म्हणूया प्रभू तुझ्यासारखा कोणी नाही लो। प्लीज गप्प राहू नका प्रियांनो, आम्ही आराधना केलेली आहे। थँक यू जीसस।
आम्ही आराधना केलेली आहे. प्लीज आपले डोळे बंद. हालेलुया. प्रियांनो, नीतिसूत्रामध्ये देवाचं वचन सांगतं, धार्मिक स्तवन करून आनंदित होतो. बायबल सांगतं प्रियांनो, परमेश्वर म्हटलं मी इस्रायलच्या स्तवनात उतरून येणारा परमेश्वर आहे. हो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यामुळे प्रियांनो, ही जिवंत देवासाठी केलेली आराधना आहे. ओटाचं फळ प्रभूला आहे, मनुष्याला नाही, प्रभूला. प्रभूला. आपला हात उंच करूया आणि आज आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर नासुरे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभूची स्तुती आराधना आम्ही आता केली. ओठाचं फळ जो यज्ञ आम्ही दिला तो तुला दिलेला आहे लॉर्ड, आणि तो यज्ञ तू मान्य केला म्हणून धन्यवाद देतो. आणि विशेष प्रार्थना करतो लॉर्ड, प्रभू लोकांना ते स्तुती आराधनाचं महत्व कळू दे लॉर्ड, की जेणेकरून ते वेळेवरून प्रभू तुझे आराधना करतील. आणि जेव्हा ते आराधना करतील वातावरण बदलेल. जेव्हा ते आराधना करतील ते स्पर्श घेतील. जेव्हा ते आराधना करतील तुझ्या उपस्थितीमध्ये एकरूप होतील लॉर्ड. प्रभू सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हातात देतो. आलेल्या प्रत्येकाला तुझ्या हातात देतो लॉर्ड. तुझा शब्द पवित्र आत्म्याद्वारे येऊ दे लॉर्ड. आणि एकच मागतो लॉर्ड, माझं बल नाही पण पवित्र आत्म्याद्वारे कार्य होऊ दे. ओ थँक्यू जीसस. तू जो शब्द पवित्र आत्म्याद्वारे दिलाय तो प्रगट कर लॉर्ड. आणि प्रभू आजचं प्रत्येक गोष्ट, आजचं प्रभू प्रभोजन, प्रत्येक गोष्ट तुझ्या पवित्र आत्म्याने होऊ दे लॉर्ड. प्रभू धन्यवाद. तू स्तुती आराधना मान्य केली लॉर्ड. तू इथं आहेस म्हणून धन्यवाद. आम्ही सर्वजण तुझा स्तुती आराधनेद्वारे आदर करतो लॉर्ड, आदर करतो लॉर्ड. आणि एकच म्हणतो लॉर्ड, तुझी वाहवा हो दे, तुझी वाहवा हो दे लॉर्ड. सर्व गौरव तुला देते येशूच्या नावात मागतो. आमेन, आमेन, आमेन. बसूया प्रेम, बसूया. थँक्यू जीसस. बोला हालेलुया. येशू मसीह की. प्रियांनो, प्रभूला धन्यवाद की आपण नवीन हॉलमध्ये आहोत आणि ह्या ठिकाणी आपला आज दुसरा दिवस आहे. प्रेज लॉर्ड. प्रभू चांगला आहे आणि प्रभू महान आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ठीक आहे प्रियांनो, जास्त वेळ न घेता आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. देवाचं वचन सजीव आणि सतेज आहे. हालेलुया. देवाचं वचन बोलणार आहे. बराका चर्च मिनिस्ट्रीतर्फे मी सर्वांचं स्वागत करतो. एकदा टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरात टाळ्या वाजवूया. प्रेज लॉर्ड. जे ऑनलाईन पाहत आहे त्यांचं पण स्वागत करतो. प्रेज लॉर्ड. योबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 21 वचन. इको आहे का? इको कमी. योब पहिला अध्याय 21 वचन. हालेलुया. ह्या ठिकाणी पहा प्रियांनो, जोब चॅप्टर 121. जोब चॅप्टर 121. योब याचा पहिला अध्याय 21 वचन. या ठिकाणी प्रियांनो, योबाचं जर पुस्तक वाचलं तर योबाचे मुलं मेले, सर्व काही संपत्ती संपली आणि योब गुडघ्यावर गेला. आणि बायबल सांगतं प्रियांनो, योब गुडघ्यावर गेल्यानंतर घुटनों पे जाने के बाद बायबल सांगतं त्यांनी आपले हात उंच केले. आणि प्रियांनो, तो एक शब्द बोलला. बऱ्याच वेळा काही लोक तो शब्द बोलतात, बहुत लोग शब्द सुनते हैं, पण प्रियांनो तो शब्द कसा आहे पाहूया. योब याचा पहिला 21. योब म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो, तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार. परमेश्वरांनी दिले, परमेश्वरांनी नेले, धन्य परमेश्वराचे नाव. या ठिकाणी प्रियांनो योब बनत आहे परमेश्वरांनी दिले, म्हणजे लेकर परमेश्वरांनी दिले, परमेश्वरांनी नेले. संपत्ती परमेश्वरने दी, उसको परमेश्वर लेके गया. म्हणजे योब आणि प्रियांनो गुडघ्यावर जाऊन एक शब्द बोलला. आणि बरेच सेवक किंवा बरेच लोक असंच म्हणतात, कुणाचं नुकसान झालं ते म्हणतात परमेश्वरांनी दिलं, परमेश्वराने. लेकर मेले, परमेश्वरांनी दिलं, परमेश्वराने नेलं. काही गोष्ट घडली पण नाही प्रियांनो, जीवनामध्ये लक्षात ठेवा, देव, आज आम्ही ऐकणारा, देव देणारा आहे, घेणारा नाही. हालेलुया, हालेलुया. मग पास्टर इथं असा योब काय म्हटला, परमेश्वरांनी दिलं आणि परमेश्वरांनी नेलं. नाही नाही प्रियांनो, कारण काही लोक बायबल वाचताना त्यांना कळत नाही. काहींना असं वाटलं की योबाचं परमेश्वरांनी दिलं आणि मुलं दिले, परमेश्वरांनी मारले, संपत्ती दिली, परमेश्वरांनी नेली. नाही प्रियांनो, बायबल नीट वाचत जा. आम्ही एखाद्या
फिनोरलला जातो, तिथं बी सेवक म्हणता जो ज्याची मै झाली परमेश्वराने दिलं. नाही नाही नाही, चुकीचं आहे प्रियांनो. इथं ती घटना घडलेली नाही. देव कधीच देतो आणि घेतो असं नाही. तो देतो परत घेत नाहीये. पण काही लोकांना वचन माहित नसल्यामुळे ते देवाला असंच म्हणतात, परमेश्वरा तूने मुझे ये दिया तूनेच लेके गया, तूने वो दिया तूने लेके गया. नाही प्रियांनो, योबाच्या बाबतीमध्ये तसं घडलं नाही. पहा, योबाचं पुस्तक पहिला अध्याय 12 वचन, जोब अय्यूब पहिला अध्याय उसका 12 वचन. या पर ऐसा लिखा है, परमेश्वर शैतानाला म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो. म्हणजे या ठिकाणी स्पष्ट सांगितलंय की शैतानाने योबाचे मुलं मारले, शैतानाने त्याची संपत्ती गडप केली, शैतान. पण योब म्हणत आहे देवानी दिलं आणि देवानी नेलं. नाही 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 नाही, कुणी नेलं? शैतान. हालेलुया. म्हणजे शैतान काहीतरी करतो ना, मला असं वाटतं देवानी केलं. नाही ब्रदर सिस्टर, बायबल सांगतं शैतानाने ते काम केलं. अग्नी आणला, सगळं काही नष्ट केलं, मुलं मारले, शैतान शैतान. पण योब म्हणत आहे परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं. म्हणून काही लोकांच्या मनामध्ये असं बिंबलेलं आहे देवाबद्दल की परमेश्वर जो भी करताय परमेश्वर करताय, परमेश्वर नुकसान करतो, परमेश्वर मुलांना मारतो, परमेश्वर गरिबी देतो. नाही प्रियांनो, एकदा त्यांनी आशीर्वाद दिला तो परत घेत नाही. एकदा त्यांनी काही गोष्ट दिली तो परत घेत नाही. एकदा त्यांनी दान दिले तो परत घेत नाही. एकदा का त्यांनी तुम्हाला पाचारण केलं तो परत घेत नाही. कारण त्याचा स्वभाव देणारा आहे, त्याचा स्वभाव घेणारा नाही. हालेलुया. त्याचा स्वभाव कसा आहे? देणारा आहे. सगळेजण बोला, परमेश्वर देणारा आहे. हालेलुया. घेणारा नाही. हालेलुया. पहा, रोमकरस पत्र 11 अध्याय 29 वचन, रोमन चॅप्टर 11:29, रोमन चॅप्टर 11:29, रोमन चॅप्टर 11:29, रोम 11:29. देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. म्हणजे परमेश्वर या ठिकाणी असं लिहिले प्रियांनो, पौल म्हणतो की परमेश्वर जेव्हा कृपादान देतो, परमेश्वर जेव्हा एखाद्या सेवकाला बोलवतो तर तो ते पाचारण परत काढून घेत नाही. एखाद्याला कृपादान दिलं तो काढून घेत नाही. हा देवाचा स्वभाव आहे. एखाद्याने भले सेवकाने किती पाप केलं पण देवाने त्याला कृपादान दिलेलं आहे. देव कृपादान काढत नाही. एखाद्याला परमेश्वराने सेवकासाठी बोलवलं, ये माझी सेवा कर, आणि तो सेवक पाप करत आहे, देव त्याची सेवकाई काढत नाही. का? कारण देव म्हणतो मी देणारा आहे, मी घेणारा नाही. हालेलुया. म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा प्रियांनो, परमेश्वर हा देणारा आहे. जो स्वर्गामध्ये बसलेला आहे त्याचा स्वभावच देत आहे, तो देतो. भले एक सेवक किती पाप करू, भले एखादा व्यक्ती किती चुका करू, पण परमेश्वर दिलेलं कृपादान परत काढत नाही. पण योबाचं बद्दल असं लिहिलंय, योब म्हटला तू लेकरं दिले, तू लेकरं नेले, तू संपत्ती दिली, तू संपत्ती नेली. नाही, परमेश्वराने ते केलं नाही. म्हणून काही लोक नीट बायबल वाचत नसल्यामुळं ते म्हणतात परमेश्वराने योबाची मुलं मारली, परमेश्वराने योबाला गरीब केलं. नाही, ते शैतानाने काम केलं, ते शैतानाने सगळं काही केलं, पण नाव झालं देवाचं. नाही ब्रदर सिस्टर, देव चांगला आहे. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. परमेश्वर कृपादान देणारा आहे, परमेश्वर पाचारण करणारा आहे, परमेश्वर आशीर्वाद देणारा आहे, पण घेणारा नाही. हालेलुया. जोरात हालेलुया. किती लोकांना समजत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर काय करणार आहे? देणार आहे. सगळेजण म्हणा, परमेश्वर कसा आहे? मोठ्याने, परमेश्वर कसा आहे? त्यामुळे आम्ही कधीच असं म्हणू नये परमेश्वर ने दिया और परमेश्वर ने लिया. नहीं, वो शैतान ने काम किया. परमेश्वराने दिलं पास्टर आणि परमेश्वराने नेलं. नाही, परमेश्वर असं म्हणा, परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने ठेवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये नामी नावाची व्यक्ती आहे प्रियांनो, स्त्री, जिचा पती आणि 2 मुलं. यहुदा बेथलेहममध्ये ती राहत होती. आता बायबल सांगतं प्रियांनो, दुष्काळ पडला म्हणून नवरा बायकोनी विचार केला, पती पत्नीने कहा रे यहाँ पर अकाल गिरा है, क्या करने का, चलो दुसरे राष्ट्र में जाएंगे और वहां रहेंगे. तिथं जाऊ दुसऱ्या राष्ट्रामध्ये आणि राहू, कारण इथं दुष्काळ आहे. आणि बायबल सांगतं प्रियांनो, नवरा बायको आणि 2 मुलं घेऊन दुसऱ्या राष्ट्रामध्ये गेले, मवाब.
मोआब देशासंगती देवाने सांगितलं होतं कुठली सोयरी करायची नाही आणि त्यांच्या संगती संबंध ठेवायचे नाही. पण हे 4 जण तिथं गेले, राहिले. थोड्या दिवसांनी काय म्हणे, नवरा मेला, नामी विधवा झाली. आणि मग नामीनी तिकडच्या 2 मुली पाहिल्या आणि 2 मुलांसंगती विवाह केला. परमेश्वर म्हटला होता त्या राष्ट्रातील लोकांसंगती सोयरी करायची नाही, कोई भी शादी वगैरे नाही. हिनी लग्न लावून दिलं मुलांचं. 10 वर्षांनी 2 मुलं मेले, दोनों भी बच्चे मर गए. आता पाहायला मिळतं प्रियांनो, आता 2 सुना राहिल्यात, विधवा, ती पण विधवा, पती मेला, 2 मुलं मेले. ती रडू लागली. तिला कळालं आपल्या यहुदा बेथलेम देशातला दुष्काळ गेलेला आहे. ती म्हटली आता मी माझ्या शहरी जाते, माझ्या देशात जाते. त्या म्हटल्या आम्ही पण येणार. ती म्हटली नका येऊ, मला आता मुलं नाही. बायबल सांगतं एक सून म्हणली ठीक आहे. ती तिथं रुतेला घेऊन ती आली. आपल्या देशात आल्यानंतर प्रियांनो काही स्त्रियांनी पाहिलं, अरे ही कोण आहे, नामी, नामी, अरे नामी आली, नामी आली. स्त्रियांनी पाहिलं. नामी म्हटली मला नामी म्हणू नका, मनोरमा म्हणू, मला कडू मारा म्हणा. मारा म्हणजे कडू म्हणा. का? कारण लक्ष द्या प्रियांनो, ती म्हणत आहे कारण मी भरलेली गेले आणि देवानी मला रिकाम केलं. ओ प्रियांनो काय गोष्ट आहे पा. नामी म्हणत आहे मी कशी गेले, मोआबमध्ये भरलेली म्हणजे काय, पतीला घेऊन गेले, 2 मुलांना घेऊन गेले, पण आली कसे, रिकाम. म्हणजे कोण नाही आता, 2 मुलं नाही आणि पती नाही. कुणी रिकामं केलं, लवकर कुणी रिकामं केलं, ती म्हणती देवानी. कुणाचं नाव लिहिलं पहा प्रियांनो, रुतेचं पुस्तक 1 अध्याय 21 रूथ चॅप्टर 121. रूथ चॅप्टर 120. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकाम परत आणलं. माझ्या प्रियांनो, आणि अशी वचनं वाचल्यावर लोक सुद्धा असंच बोलता. बहुत लोग बाइबल पढ़ते और ऐसा ही बोलते, परमेश्वर ने ऐसा किया, परमेश्वर ने वैसा किया, ओ खुदा ने ऐसा किया, खुदा ने वैसा किया. नाही माझ्या प्रियांनो, नामी निराशेमध्ये आहे. नामी कशात आहे, निराशा. नामी निराशेमध्ये आहे आणि त्या निराशेमध्ये ती म्हणत आहे भरलेली गेले आणि कशी आले, रिकामी. सगळेजण कशी गेले, भरलेली. पतीला घेतलं, 2 मुलं घेतले, मोआबमध्ये गेले, पण येताना कशी आली, एकटीच रिकामी. म्हणजे तिने देवाबद्दल बोलली, परमेश्वर के विरुद्ध बोली. क्यों, निराश हो गई. लेकिन आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देवाने मला एक गोष्ट सांगितली, मी कुणाला रिकाम करत नाही, मी प्रत्येकाला आशीर्वाद देतो. हालेलुया. माझा देव कुणाचं घर रिकाम करणारा नाही, माझा देव कुणाला रिकाम करणार नाही, माझा देव आशीर्वाद देणार आहे. ज्याला कळत आहे त्यांनी हालेलुया, हालेलुया. किती लोग समझे आशीर्वाद, हालेलुया. त्यामुळे जे लोग अशा निराश में कुछ बात करते, परमेश्वर ने ऐसा किया, परमेश्वर ने वैसा किया, वो लोग वचन में नहीं है. लेकिन जो लोग वचन में है वो एक ही कहते, मेरा परमेश्वर देने वाला है, लेने वाला नाही. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, योबा सारखी तुमची स्थिती असेल, योबा सारखं तुम्ही म्हणत असाल पास्टर 5 वर्षापूर्वी देवानी माझं हे नेलं, देवानी माझं ते केलं, तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, बाइबल आम्हाला कुठं सांगत नाही देव घेणारा आहे. बाइबल कहता है वो देने वाला परमेश्वर है. काही लोक आनंदित नाही आहे. किती लोक आनंदित आहे. कैसा है परमेश्वर, जोरात म्हणा कसा आहे, मोठ्याने बोला कसा आहे, कसा आहे, देणारा आहे. आणि नामी म्हणत आहे रिकामा करणार आहे. बोला रिकाम नाही. तो म्हणतो आकाश कपाटे उघडून मावणार नाही एवढा आशीर्वाद मी तुझ्या घरात वर्षील. हाल इतका आशीर्वाद देईल, इतका आशीर्वाद देईल, तुझं घर रिकामा नाही भरलेला असेल. हालेलुया. लेकिन जिनको बाइबल मालूम नहीं है, हालेलुया, जिनको ऊपर ऊपर सिर्फ वचन मालूम है, जिनको बाइबल का खोल नॉलेज नहीं, इसलिए वो कुछ भी टीचिंग देते, कुछ भी. लक्ष द्या प्रियांनो, जीवनामध्ये एकच लक्षात ठेवा, देव देणारा आहे, घेणारा नाही. परमेश्वराने दिलं एवढंच म्हणा, पण परमेश्वराने नेलं असं म्हणू नका. बाइबल सांगतं योहान शुभवर्तमान 10 अध्याय 10 वचन, जॉन गॉस्पल ऑफ जॉन 10:10, तिथं सांगितलंय चोर येतो चोरी करायला. म्हणजे घेणारा कोण आहे, शैतान, पण देणारा कोण आहे, परमेश्वर. अरे तुम्ही ऐकत नाही. देणारा कोण आहे,
परमेश्वर, पण घेणारा कोण आहे? शैतान. म्हणून योबाची मुलं कोणी मारले? शैतान. योबा की संपत्ति किसने उठाई? शैतान. लेकिन परमेश्वर ने क्या किया? लक्ष्य द्या, परमेश्वर ने क्या किया? बाइबल घर पे जाके पढ़ो, परमेश्वर ने क्या किया? अय्यूब को, योबाला परत परत दुप्पट आशीर्वाद दिले आणि दाखवून दिलं, योब मी घेणारा नाही, देणारा आहे. जोरात हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, हालेलुया. किती लोकांना समजा हालेलुया. म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा, आमचा परमेश्वर रिकामा करणारा नाही, आमचा परमेश्वर आशीर्वाद देणारा आहे. हमारा परमेश्वर लेने वाला नाही, परमेश्वर देने वाला आहे. हालेलुया. उत्पत्तीचं पुस्तक याचा 22 अध्याय 1 आणि 2 वचन. हालेलुया. उत्पत्ती 22:1-2. जेनेसिस चॅप्टर 22:1-2. जेनेसिस चॅप्टर 22:1-2. उत्पत्ती 22:1 आणि 2. बायबल सांगतं प्रियांनो, हालेलुया, की परमेश्वराने अब्रामाला 100व्या वर्षी मुलगा दिला. आणि ज्यावेळेस त्याला 100व्या वर्षी मुलगा दिला, काही लोक म्हणतील पास्टर, देव तर त्याला म्हटला मुलाचं अर्पण कर, मुलाला घे आणि उसका अर्पण कर, उसको मार डाल. अरे परमेश्वर तो लेने वाला आहे. नाही, बायबल नीट वाचता. बायबल सांगतो परमेश्वराने अब्रामाला पारखलं. हालेलुया. प्लीज प्रियांनो लक्ष द्या, परमेश्वराने अब्रामाला टेस्ट केलं. टेस्ट, TEST, टेस्ट म्हणजे परीक्षा. म्हणजे देवाने फक्त सहज बघितलं की अब्राम, तुझा एकुलता एक मुलगा घे, जो 100व्या वर्षी तुला झालाय, त्याला घे आणि त्याचं अर्पण कर. याचा अर्थ असा नहीं कि देवानी, परमेश्वर ने अब्राम को बच्चों को मारने को बोला, नहीं, उसको सिर्फ देखने का था परमेश्वर को, ये उसको मारता है या नहीं. टेस्ट, परीक्षा. फक्त देवाने एक त्याला पारखलं, कारण देवाला माहित होतं ज्याला मी 100व्या वर्षी मूल दिलंय, त्या मुलाला मी कसं काय मारू, त्या मुलाचं मी अर्पण कसं काय मागू. फक्त मला बघायचंय अब्राम माझी आज्ञा पाळतो का, अब्राम मुलावर प्रेम करतो का माझ्या. एवढं टेस्ट करण्यासाठी, इतना टेस्ट करने को परमेश्वर का कि बच्चों को मार. और बाइबल कहता है मोरिया देशात त्या डोंगरावर अब्राम मुलाला घेऊन जात आहे आणि मारण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात वाणी आली, अब्राम थांब. काय झालं? मुलाला हात चालू नको, मला पाहायचं होतं तू माझं भय धरतो का नाही. म्हणजे याचा अर्थ प्रियांनो, देवानी फक्त एक पारख करण्यासाठी अब्रामाला मुलाची परीक्षा घेतली. फक्त टेस्ट. म्हणजे देव कधीच कुणाचं नुकसान करत नाही. मला इथून सांगू द्या, देव कधीच कुणाचं नुकसान करत नाही. नंबर 2, देव कधीच कुणाला मारत नाही. नंबर 3, देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. आणि नंबर 4, देव चांगला आहे, चांगलं करतो. तुमचा आवाज नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत आहे सगळ्यांना? प्रेज द लॉर्ड. हात उंच करून बोला, धन्यवाद येशू. प्रियांनो, सगळेच इथं प्रभूला भेटायला आलेले नाही, पण जे आले त्यांनी बोला धन्यवाद येशू. हालेलुया. कारण काही लोक वचनात कमी, बोला धन्यवाद येशू, बोला धन्यवाद येशू. त्यामुळे प्रियांनो, तुमची कबुली ही असू द्या, माझा देव मारत नाही, माझा देव नुकसान करत नाही, माझा देव घेत नाही, माझा देव देतो. हालेलुया. त्यामुळे प्रियांनो, तुमच्या प्रार्थना पेंडिंग आहे, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. देव तुम्हाला जे हवंय त्यांना देईल. आता काही प्रश्न असतो, पास्टर आम्हाला का मिळत नाही? कारण देव, लक्ष द्या प्रियांनो, सगळ्यांना मिळत नाही हे बरोबर आहे. का मिळत नाही? कारण देव अंतःकरण पाहतो, देव बाहेरचं स्वरूप पाहत नाही. माझ्या हातात बायबल आहे, मी टाय घातलेली आहे आणि मी चर्चमध्ये आलोय, देव ते पाहतो नाही. मनुष्य टाय पाहतो, मनुष्य हातातलं बायबल पाहतो, पण देव मन पाहतो. हालेलुया. देव मन पाहतो अशा लोकांना. आणि जेव्हा देवाला कळतं की याचं मन योग्य नाही, त्याला काहीच मिळत नाही, तो रडतो मागतो आणि मग त्याचा डायलॉग काय सुरू होतो माहिती आहे? परमेश्वर कुछ नाही देता, परमेश्वर काही देत नाही, परमेश्वर मला काही देत नाही, उलट माझं नुकसान केलं. हे लोक कोण आहे? हे नामी प्रमाणे आहे. पण धन्य ते लोक जे परमेश्वराला पाहून म्हणतात, प्रभू तूच दिलं, तूच मला पुढे देणार. असं नाही, तू दिलं आणि तूच हे नाही, काय बोलणार? तूच दिलं आणि पुढं देखील तूच देणार.
किती लोकांना समजतं काय? तू दिलं पुढं देखील तूच देणार. हालेलुया. त्यामुळे इयोबाचे शब्द कधीच ते बोलू नका परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं हे बोलू नका. हे बोला परमेश्वर ने दिया और मुझे देगा. कितना देगा? और देगा. बोला और मुझे देगा. हालेलुया. कितना देगा? और. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं योहान 3:16 देवानी जगावर, जॉन 3:16 देवानी जगावर एवढी प्रीती केली. केवढी केली? एवढी केली. सगळेजण केवढी प्रीती केली? एवढी नाही, एवढी प्रीती केली नाही, एवढी प्रीती केली नाही, एवढी प्रीती केली. हालेलुया. आणि आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे देव देतो. हालेलुया. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. क्या किया? दिला. दिला. दिला शब्दाचा अर्थ की त्यांनी राखून ठेवला नाही. काही लोक म्हणतात येशू क्रूसावर गेला आणि आदला बदल केली. काय केली? आदला बदल. आदला बदल म्हणजे काय? येशूला उतरवलं आणि दुसऱ्याला सांगितलं तू वरती जा. नो. एकदा दिला. दिला. ओ लवकर लवकर. हालेलुया. परमेश्वरनी आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या वधस्तंभावर दिला, त्या क्रूसावर दिला, त्याच्या हातापायामध्ये खीळ ठोकले. त्यामुळे मनामध्ये असं म्हणू नका की वर आदला बदल झाली, क्रूसावर आदला बदल झाली. नाही ब्रदर सिस्टर, चुकीचं शिक्षण. वर आदला बदल झाली नाही. स्वतः देवाचा पुत्र खेळला गेला. लवकर लवकर जे आहे जिवंत त्यांनी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आदला बदल नाही झाली, स्वतः खेळला गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का खेळला गेला हे माहित नाही. का खेळला गेला वाचूया. पहिले योहानाचं पत्र 4 अध्याय 9 वचन. पहिले योहानाचं पत्र 4 अध्याय 9 वचन. फर्स्ट जॉन चॅप्टर 4 and 9. पहिले योहानाचं पत्र फर्स्ट जॉन चॅप्टर 4:9. देवानी आपल्या एकुलता एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले. का पाठवले? पहा बायबल काय सांगतं? यासाठी की त्याच्याद्वारे म्हणजे येशूच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे. मग ह्या शब्दाचा अर्थ काय प्रियांनो? की पुत्र का वधस्तंभावर गेला? येशू ख्रिस्त का वधस्तंभावर गेला? नंबर 1 लक्ष द्या. नंबर 1 यासाठी की देवानी दाखवलं मी घेत नाही, मी देतो. मी काय करत नाही? घेत नाही, मी देतो. सगळेजण बोला परमेश्वर लेता नहीं देता है. सगळेजण परमेश्वर लेता नहीं देता. नंबर 1 क्रूसावर त्यांनी एकुलता एक पुत्र दिला. नंबर 1. आणि नंबर 2 का दिला? यासाठी आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे. सार्वकालिक जीवन मिळावे. म्हणून माझ्या प्रियांनो आज मनामध्ये बिंबून टाका प्रियांनो, परमेश्वर देने वाला परमेश्वर है. देने वाला. इसलिए अगर कोई आपको ये कहे परमेश्वर ने मुझे बहुत कुछ दिया था लेकिन ले लिया पास्टर, तो उसको ये कहो तेरा शब्द गलत है, क्योंकि हमारा परमेश्वर देता है लेता नहीं है. अगर कोई कहेगा पास्टर एक समय मेरे पास बहुत सब कुछ था लेकिन अभी मेरे पास कुछ नहीं है, क्यों? क्या हो गया? ऊपर वाले ने सब लिया. तो उसको कहो परमेश्वर लेता नहीं देता है. हालेलुया. तो रिकामं करत नाही. जे रिकामं होत आहे त्यांच्या पापामुळं, ज्यांचं नुकसान होत आहे त्यांच्या पापामुळं, ज्यांचं खाली खाली चालले त्यांच्या पापामुळे, पण जे खरे आहेत त्यांची उन्नती आहे. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो परमेश्वरांनी दिले आणि परमेश्वरांनी दिले 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 हेच वाक्य योग्य आहे. परमेश्वर देतो 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 देता है देता है देता है और मैं लेता हूँ. आहे का नाही? हालेलुया. आम्ही घेतो का नाही? आरोग्य आम्ही घेतो का नाही? हालेलुया. तो देतो आणि मी लवकर. जे घेत नसेल मला माहीत नाही पण मी तर घेतो. परमेश्वर देतो आणि मी चला लवकर आरोग्य घेतो. आशीर्वाद. तुमचा आवाज नाही. हालेलुया. काही लोक घेत नसतील त्यांच्याकडे सगळं असेल पण मी रोज म्हणतो लॉर्ड आशीर्वाद, आरोग्य, हालेलुया, शांती, हालेलुया, प्रीति, पावर, सामर्थ मैं लेता हूं क्योंकि वो देता है.
वो देता है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं प्रियांनो, परमेश्वर देतो, कृपादान देतो, पाचारण देतो, निवड देतो. म्हणून एकदा परमेश्वराने, येशूने एक दाखला सांगितला. येशू म्हटला, एक मोठा अधिकारी होता, त्याने एकाला 5,000 दिले. हे दर एकाला 2,000, एकाला 1,000, 5,000, 2,000, 1,000. हम प्रभु बोला जाओ इसके ऊपर व्यापार करो. और वो निकल गया. अधिकारी गेला. 5,000 ज्याला भेटले, वाव मुझे 5,000 दिया, 5,000 दिया, मला 5,000 दिले. लक्ष द्या, लक्ष द्या. हे खूप शिकण्यासारखं आहे. त्यांनी 5,000 घेतले आणि तो म्हटला काय करू काय करू, एकटाच काय करू काय, अरे चला 5,000चे 10,000 करो. और उसने काम शुरू किया. काम 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 का उस 5,000 के 5,000 का 5,000चे त्यांनी 10,000 बनवले. दुसरा व्यक्ती 2,000. तो म्हणला काय करू काय, अरे हा हे 2चे 4 करू. उसने भी भाग रहा है भाग रहा है भाग रहा है. 2चे 4,000 केले. एक शेवटचा जो तिसरा व्यक्ती होता, खूप काय वचनामध्ये अद्भुत रहस्य है. जिसको 1,000 मिला था, 1,000, उसने क्या किया, लिया, जमीन खोदली, लपून ठेवले. जमीन खोदली आणि 1,000 लपून ठेवले. बोला काय करायचे, कुठं धावपळ करायचे. काय शिकवत आहे प्रभू? प्रभू हे शिकवत आहे, जेव्हा मी तुम्हाला गिफ्ट देतो, जेव्हा मी तुम्हाला आशीर्वाद देतो, टिकून ठेवा. हालेलुया, टिकून ठेवा. प्रेज द लॉर्ड. पण आळशी व्यक्तीनी, तिसरा जो व्यक्ती आहे आळशी व्यक्ती, त्यांनी ते काय टिकून ठेवले नाही, नुसतं तसेच्या तसे. पण बायबल सांगतो बऱ्याच वर्षांनी, बऱ्याच काळानंतर वो अधिकारी आया. आल्यानंतर म्हटला बुलाओ, उनको बुलाओ जिनको मैंने 5,000, 2,000, 1,000 दिया, बुलाओ. आले ते. राजा वो बोला, हे मी तुला काहीतरी दिलतं, मी तुला काहीतरी, शेवटच्या काळामध्ये असंच होणार आहे. ए मी तुला गिफ्ट दिलं होतं, अरे मी तुला कृपादान दिलं होतं, काय केलं? प्रभू ते कृपादान मी वापरलंच नाही. प्रभू ते कृपादान मी तसं. आळशी लोक. पण जे लोक जे देवानी दिलंय त्याचा वापर करतात ते आशीर्वादित आहे. हो, तुमचा आवाज नाही. हालेलुया. बायबल सांगतं 5,000 वाला आया. क्या किया? 5,000 का क्या किया? 5,000चं काय केलं? प्रभू प्रभू 5,000चे 10,000 केले. वाव, प्रभूनी टाळ्या वाजवल्या. हालेलुया. वाव वाव, भल्या व विश्वासू दासा, तू काय केलं? तुम्ही मला 2,000, आपने मुझे 2,000 दिया था, उसका मैंने 4 बनाया. वाव. तिसरा, तुला मी 1,000 दिलते का? 1,000 वाला बघा. आळशी लोक, आळशी, प्रभूचे आळशी लोक. नो आनंद. का माहिती आहे प्रियांनो, ज्याला पाचारण केलंय, ज्याला कृपा, त्याला काहीच देवाबद्दल कळत नाही. म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा, वचन कळायला पाहिजे की मला देवानी काय दिले, प्रभु ने मुझे क्या दिया है, प्रभु ने मेरे अंदर क्या रखा है, हे मला कळायला पाहिजे. 1,000 वाला बोला, प्रभू तू मला 1,000 दिलते, मी जमीन खोदली, तिथं 1,000 लपवून ठेवले. का? कारण तू कडक व्यक्ती आहे, तू असा आहे, तू तसा आहे. पा नाव ठेवत बसला, तू असा आहे, तू तसा आहे. मी घाबरलो. ओ प्रभू म्हटला, ते 1,000 तू व्याज तरी करायचं होतं, त्याचं तू काहीच केलं नाही. त्यामुळे या आळशी दासाला घ्या, नरकात टाका. पण या 5,000, या 2,000ला आणखी द्या, स्वर्गात घ्या. हालेलुया. कारण यांना कळालं देव देणारा आहे, घेणारा नाही. लवकर लवकर. हालेलुया हालेलुया हालेलुया. कसा परमेश्वर आहे? कसा आहे? हां, देणारा आहे. बोला देणारा आहे. माझ्या प्रियांनो, हे ज्याला कळालं नाही ना, ते लोक साधारण आहे. गेली 25 वर्ष मी एकच शिकलो प्रियांनो, देव देतो. तुम्ही मागत राहा, देव देतो. तुम्ही अजून मागा, देव देतो. तो कधीच घेत नाही, कधीच घेत नाही. कारण जर बायबलमध्ये तुम्हाला सापडलं की ह्या ठिकाणी देवाने घेतलं, नाही 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 नाही, तो देतो, तो देतो, तो देतो. कारण त्याचा स्वभावच आहे, घ्या 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 आणि घ्या. हालेलुया. ज्यांना माहीत नाही ते रडत बसतात, ज्यांना माहीत नाही ते कुरकुर करतात, ज्यांना माहीत नाही ते नामी बनतात, ज्यांना माहीत नाही काही वेळासाठी ते योब बनतात. पण ज्यांना माहिती आहे ते एकच म्हणतात, परमेश्वर देता आहे, लेता नाही. हालेलुया
हालेलुया. कोण घेतं? आम्ही घेतो. कोण मागतं? आम्ही मागतो. बरोबर आहे. मागता कोण? आम्ही. आरोग्य दे प्रभू, लेकरांना विजडम दे प्रभू, दे दे. आम्ही मागतो, तो देतो. मनुष्याचा स्वभाव कसा आहे? एखाद्याला काही दिलं तो परत मागणार. तुम्हाला दिलं ना, माझं परत मला दे, परत दे, परत दे. का? त्याचा स्वभाव तो आहे. पण जो सिंहासनावर बसलेला आहे त्याचा स्वभाव ते नाही. तो म्हणतो मी दिलं दिलं. देवदूत म्हणतो प्रभू प्रभू आमका सेवक पाप करत आहे, तू त्याला 9 कृपादानं दिले पण तो पाप करत आहे. प्रभू त्या देवदूताला म्हणतो तू काळजी नको, तू डिस्टर्ब नको, मी आहे, मी बघून घेईल. मी दिलं दिलं. हालेलुया. हे कळालं पाहिजे, हे आम्हाला कळालं पाहिजे. देव पाप बघत नाही, देव हृदय बघतो. लवकर. हालेलुया. म्हणून लोकांना प्रभू कळाला नाही, त्यामुळे लोकांना असं वाटतं अरे तो सेवक पाप करत आहे तरी त्याच्याकडे कृपादान है, प्रभू कैसे क्या उसको यूज कर रहा है. प्रभू कुछ दिन के लिए उसको देख रहा है, लेकिन प्रभू वो गिफ्ट वो कृपादान लेने वाला नहीं. मैं लिख के देता हूँ. क्यों? कारण तो देतो, घेत नाही. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं प्रियांनो, रोमकरास पत्र सगळेजण आहेत तिथं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मगाशी जे वचन आम्ही वाचलं मत्ती शुभवर्तमान 25 अध्याय 15 वचन, मॅथ्यू चॅप्टर 25:15, मॅथ्यू चॅप्टर 25:15, मॅथ्यू चॅप्टर 25:15. ह्या ठिकाणी लिहिले एकाला 5,000, एकाला 2,000, एकाला 1,000 दिले दिले. आणि मत्ती 25:26, मॅथ्यू 25:26 इथं लिहिलंय तो तिसरा व्यक्ती आहे आळशी दास. आळशी दास, विश्वासणारा आळशी. देवाला असे लोक आवडत नाही. देव अशा आळशी दासांना काढून टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. येशू मसीह की. कसा आहे परमेश्वर? मोठ्याने बोला. कैसा आहे परमेश्वर? देणारा आहे. जोरात बोला. कसा आहे? घेणारा, देणारा. म्हणून योब काय म्हणला? परमेश्वरांनी दिला आणि परमेश्वरांनी नेलं. पण परमेश्वरांनी नेलं का? ते नाही. कोणी नेलं? शैतान. प्रेज द लॉर्ड. नामी म्हटली मी भरलेली गेले, रिकामी आले. देवाने रिकामं केलं का? नाही. कोण तिकडे गेलं मबाबमध्ये? नामी. कोण तिकडे गेलं? नामीचा पती. देव काय म्हटलं होता? मबाबकडे जायचं नाही, मबाब संगती संबंध नाही. त्यामुळे कोण चुकलं? नामी. पण बोलली कुणाचं नाव? देवाचं. म्हणून माझ्या प्रियांनो, जेव्हा कुठली घटना घडती देवाला मध्ये घेऊ नका, देवाचं नाव खराब करू नका. नेहमी ऐसा बोलो, परमेश्वर ने दिया और परमेश्वर देंगा. परमेश्वराने दिलं, अजून तो देणार. म्हणून बायबल सांगतं प्रियांनो, सर्वात अद्भुत वचन आणि आशीर्वादित. लक्ष द्या, लक्ष द्या. परमेश्वर देतो. लक्ष द्या. परमेश्वर देता है, परमेश्वर देता है. लक्ष द्या. बायबल सांगतं परमेश्वरासाठी सगळ्यात प्रिय काय होतं? पुत्र. पुत्र म्हणजे येशू. लक्ष द्या. तुमच्यासाठी जे माता येत आहेत त्यांच्यासाठी आपला मुलगा प्रिय असतो नाही का? लेकरू, तुमचं जे लेकरू आहे खूप प्रिय असतं. बरोबर आहे? तेच लेकरू गेलं की तुम्ही म्हणता संपलं संपलं सगळं, सगळं संपलं. का? कारण पुत्र, माझं लेकरू महत्त्वाचं. सेम तसंच बायबल सांगतं देवासाठी येशू महत्त्वाचा होता. लक्ष द्या. पण देवानी येशूला दिलं. परत एकदा, देवाने येशूला. पॉल काय म्हणतो? पॉल बोलता देवाने येशूला दिलं. आता देवाकडे त्या येशूपेक्षा कोणच महत्वाचं नाही. आता लक्ष द्या. पुढे असं तो म्हणतो त्यामुळं तुम्हाला जे काय पाहिजे देव देऊन टाकेल. का? कारण त्याच्यासाठी हिरा येशू होता. येशू दिला तर बाकीच्या गोष्टी तो सगळं देणार. त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे सगळं मिळणार. पहा रोमकरास पत्र 8 अध्याय 32 वचन, रोमन चॅप्टर 8:32, रोमन चॅप्टर 8:32, रोम 8:32. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता, ऐकलं प्रियांनो, ज्या देवाने आपल्या पुत्राला जपून न ठेवता सगळ्यांसाठी दिला, सगळ्यांसाठी दिला, तो देव आता तुम्हाला सर्व काही कसं देणार नाही? म्हणजे तुम्हाला काय काय मिळणार? सर्व. पौल म्हणत आहे तुम्हाला सगळं काही मिळणार. पौल म्हणत आहे देव तुम्हाला सगळं देणार. काही लोकांना वाटतं पास्टर मला काहीच मिळणार नाही, पण आज आनंदाची बातमी आहे, देव तुला सगळं देणार. हालेलुया. कोणतरी आमेन म्हणा. हालेलुया. देव तुम्हाला सर्व देणार. हालेलुया. किती देणार?
सर्व. मोठ्याने बोला, किती देणार? सर्व. कारण देवासाठी महत्वाचं कोण होतं? येशू. पण येशू दिला, त्यामुळे देव म्हणतो काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे? प्रभू मला बिल्डिंग पाहिजे, घेऊन टाक. का? कारण पुत्रच दिला तर बिल्डिंग का देणार नाही? हालेलुया. देव तुला सर्व काही देणार आहे. मनामध्ये एक बिंबून ठा, परमेश्वर मुझे सब कुछ देने वाला है, सब कुछ देने वाला है, सब कुछ देने वाला है, सिर्फ मांगने वाला चाहिए. लक्ष द्या, पुढची गोष्ट, देव तुम्हाला जबरदस्तीने देणार नाही. काही लोकांना असं वाटतं देव वरून बघतोय, त्याला माहिती आहे माझ्या घरात ही गरज आहे, देव देईल. नाही. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. चुकीचं. देव भले तुमच्या घरात काही गरज आहे, वरून तो बघत आहे, पण देणार नाही. का? त्याची इच्छा आहे पहिलं माग, मग मी तुला देईल. लवकर लवकर. हालेलुया. काही लोक बघतात देवाला माहिती आहे काय सांगायचं. काही लोक प्रार्थना बी करत नाही. का प्रार्थना? पास्टर त्याला माहिती आहे माझी गरज. अरे तसं नाही, त्याला सांग, तू बोल, तो ऐकेल आणि ती गरज योग्य वेळेमध्ये भरून टाकेल. मागा. हालेलुया. मागा. देव तुम्हाला सगळं काही देऊ इच्छितो. माझ्या प्रियांनो, एक लिस्ट करा आणि त्या लिस्टमध्ये लिहा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे चाहिए, मुझे ये चाहिए, वो चाहिए. जितना तुम्ही लिस्ट तयार करणार, एक समय येईल तुमची लिस्ट पूर्ण झालेली असेल. हालेलुया. बायबल सांगता हन्नानी मागितलं तेव्हा देवाने तिला मुलगा दिला. कारण तिने पहिल्या प्रार्थना केल्या नव्हत्या, नुसती रडायची, नुसती रडायची, नुसती रडायची. पण ज्यावेळेस तिने मंदिरामध्ये स्पष्ट म्हणली मुलगा पाहिजे. काय पाहिजे? मुलगा. मुलगा पाहिजे. नंबर 2, दे मी परत तुला देईल. देवाने ऐकलं, मुलगाच दिला. ओ हालेलुया. म्हणून लक्ष द्या प्रियानो, जोपर्यंत तुम्ही मागत नाही देव तुम्हाला देणार नाही. मागणारे लोक पाहिजे, ठकठक करणारे लोक पाहिजे. थांबू नका, देव देणार आहे आणि सर्व काही देणार आहे. हालेलुया. म्हणून पौलाला ते रहस्य कळालं. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला, शिष्य सगळे जमले होते आणि येशू म्हटला पिता देणारा आहे, पिता हा देतो. मग आम्ही काय केलं पाहिजे प्रभूजी? येशू म्हटला द्या म्हणजे दिले जाईल. हालेलुया. वाचूया लूक शुभवर्तमान 6 अध्याय आणि 38. जे इथं आहेत त्यांनी म्हणा प्रेज द लॉर्ड. आवाज नाही. हालेलुया. लूक शुभवर्तमान 6 अध्याय आणि 38 वचन. लूक चॅप्टर 6:38. लूक चॅप्टर 6:38. येशू ख्रिस्त म्हटला पहा प्रियानो, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. ह्या शब्दाचा अर्थ काय? आम्हाला वाटतं नुसतं देणं. द्या म्हणजे दिले जाईल. येशू असं का म्हटला? द्या म्हणजे दिले जाईल. या शब्दाचा अर्थ प्रियांनो, येशूला हे सांगायचं होतं की पिता हा देणारा आहे. पिता हे देने वाला परमेश्वर है. पिता देता है, इसलिए जब तुम कुछ दोगे वो तुमको देगा. लक्ष द्या, लक्ष द्या. तुम्ही जे देताल देव तुम्हाला परत देईल. तुम्ही वेळ द्या, देव तुम्हाला वेळ देईल. तुम्ही जीवन द्या, तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल. ओ हालेलुया. किती लोक समजत आहे? आप क्या दे रहे हैं? तुम्ही काय देताय देवाला? काय देताय? पास्टर मी देवाला उपास वेळ देतो. तू वेळ देताय, देव तुला वेळ देईल. पास्टर मी माझ्या घरातल्या वस्तू देवाला देताय, देव तुझ्या घरात नवीन वस्तू देईल. लक्ष द्या, लक्ष द्या प्रियानो. द्या म्हणजे दिले जाईल. लक्ष द्या. मी ज्यावेळेस 50 रुपीज टाकतो दानार्पणामध्ये, 50 रुपये मी टाकतो. द्या म्हणजे लवकर लवकर. द्या म्हणजे मी किती टाकले? 50. तर पुढं असं लिहिलंय, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने परत तुम्हाला मिळेल. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला देईल. लक्ष द्या, लक्ष द्या. मी किती दिले? 50. आता देव बघतो, तू 50 दिले, मी पण तुला किती देणार? बोला ना. अरे मी 50 दिले, देव किती देईल? 50. कारण ज्या मापाने मी दिलं त्याच मापाने तो मला रिटर्न करतो. मी 100 दिले, प्रभू म्हणतो तू 100 दिले, मी तुला 100 देणार. म्हणजे मला किती मिळाले? 200. हालेलुया. जसं मी देतो देव मला परत तसं देतो. कारण तो घेणारा नाही, तो देणारा आहे. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, देवाकडे पाहताना तो मनुष्य नाही, मानव नाही. हालेलुया. तो मानव नाही, तो देव आहे. काय आहे?
देव. 3 प्रकारचे लोक आहे. एक लोक जेव्हा देवाला पाहतात ते म्हणतात आपल्यासारखाच आहे. हे लोक कोण आहे? दैहिक, कारण देव त्यांना कसा दिसला? आपल्यासारखा. दुसरा व्यक्ती देवाला पाहतो तो म्हणतो वाव देव किती चांगला आहे. तिसरा देवाला पाहतो तेव्हा तो म्हणतो मी देवाला पाहू शकत नाही. का? कारण तो महिमेने भरलेला आहे. हालेलुया. त्यामुळे जे जसं देवाला पाहतात तसा त्यांना दिसतो. मी देवाला पाहिलं तो पवित्र आहे. हालेलुया. कसा देव आहे? पवित्र आहे. आणि तो देव उन्नती करतो. तुमच्याकडे काही नसेल, तुम्ही शून्य आहात, पण जसं तुम्ही येशूकडे येता, येशूला वेळ देता, तो तुम्हाला शून्यातून वर उचलतो आणि इतकं काही देतो. मी अशा लोकांच्या साक्ष ऐकले की ज्यांच्याकडे सिलेंडरला पैसे नव्हते, सिलेंडर घरामध्ये आणायला, गॅस संपलेला आहे, पैसा नाही, काहीच नाही, एकदम संपलं आहे, आता काय करू? आणि घर भाडं पण भरलेलं नाही. घर मालक म्हणत आहे खाली करा, रूम खाली करा, उनके पास कुछ नहीं है, सिलेंडर ला सकते ना, घर भाडा संपलं. पण आज ते कोटीमध्ये आहेत. का? कारण देव देणारा आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, हे कुणाला कळतं? ज्याला देव कळाला त्याला सगळं कळालं. हालेलुया. त्यामुळं फक्त ABCD वर चालत नाही. मग येशू अच्छा आहे, येशू हे, येशू ते, मला त्याच्यावर नाही चालत. खोल अभ्यास केला पाहिजे. येशू म्हटला जो समुद्रामध्ये खोल जातो त्यालाच मोती सापडतो, पण जो खोल जात नाही त्याला मोती सापडत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझा देव देणारा आहे. आणि अनुभव घ्यायचा असेल तर एकच म्हणा, प्रभू माझं जीवन घे, माझं सर्वस्व घे. एकदा का तुम्ही त्याला दिलं की तो काम करायला लागतो. कॅथरीन कुलमन देवाची सेविका जेव्हा स्टेजवर यायची प्रियांनो, ती आली की लोक धड धड खाली पडत होते. एक स्त्री पण हलवून टाकलं पूर्ण एरिया. का? कारण ती एकच म्हणायची, प्रभू होली स्पिरिट सगळं काही माझं घे, माझं जीवन घे, माझं सर्व. जी स्त्री आपलं जीवन देवाला देती, सर्वस्व देती, ती स्त्री प्रभूची महिमा करते. हालेलुया. पण जी स्त्री तशी वागत नाही तिला काहीच मिळत नाही. म्हणून माझ्या प्रियांनो, देव देणारा आहे. हालेलुया. बोला, देव देणारा आहे. हालेलुया. द्या म्हणजे दिले जाय. मी दिलं मला परत मिळणार, मी दिलं मला परत मिळणार. हेच वाक्य पौलाला कळालं. म्हणून पौल म्हणतो प्रेषितांची कृत्ये 20 अध्याय आणि 35, ॲक्ट चॅप्टर 20:35, ॲक्ट चॅप्टर 20:35, प्रेषित 20:35. या ठिकाणी असं लिहिलं, पौल म्हणतो घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे. का पौल असं म्हटला? घेण्यापेक्षा देणे. कारण त्याला कळालं परमेश्वर घेणारा नाही, परमेश्वर देणारा आहे. वेगळ्या भाषांतामध्ये लिहिले, लेने से देने में आशीष है, लेने से देने में आशीष है. घेण्यापेक्षा देणे यात आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझ्या प्रियांनो, आज मनामध्ये एकच टाका, परमेश्वर देतो, परमेश्वर देतो, परमेश्वर देतो, घेत नाही. परमेश्वर देतो, घेत नाही. परमेश्वर देतो, घेत नाही. परमेश्वर देतो, घेत नाही. परमेश्वर देतो. हालेलुया. आणि रोज ही कबुली देत जा, देव मला रिकामं करणार नाही, देव मला खाली करणार नाही, देव मला भरून टाकणार आहे. हालेलुया. रोज हे घरामध्ये वाक्य बोलत जा. किती तुम्ही निराशेमध्ये असाल सांभाळून बोला, कारण निराशेमध्ये व्यक्ती काहीतरी बोलून जातो की देव देव असं वागत आहे, परमेश्वर ऐसा कर रहा है, परमेश्वर गडबड कर रहा है. परमेश्वर गडबडीचा नाही, परमेश्वर शिस्तीचा देव आहे. हालेलुया. पण निराशेमध्ये माणूस योबासारखं काहीतरी बोलून जातो, निराशेमध्ये माणूस नामीसारखं काहीतरी बोलून जातो, निराशेमध्ये माणूस इर्मिया प्रॉफिट सारखं बोलून जातो की प्रभू प्रभू तू मला छळत आहे, प्रभू तू मला सतत त्रास देत आहे. नाही ब्रदर सिस्टर, निराशामध्ये बोललेले शब्द व्यर्थ आहे, पण ज्यावर तुम्ही योग्य बोलता पवित्र आत्मा काम करतो. हालेलुया. त्यामुळे देव देणारा आहे, घेणारा नाही. त्यामुळे इथून पुढे प्रियांनो कधीच असे शब्द बोलू नका, परमेश्वरांनी दिलं आणि परमेश्वरांनी नेलं, हे शब्द बोलू नका. सगळेजण परमेश्वरांनी दिलं आणि परमेश्वरांनी नेलं हे शब्द योग्य नाही. मग कसं बोलणार आम्ही? सगळेजण परमेश्वरांनी दिलं आणि देत राहणार. सगळेजण मोठ्याने परमेश्वरांनी दिलं, देत राहणार. सगळेजण फिरसे परमेश्वरांनी दिलं, देत राहणार. कारण तो
घेणारा नाही, आमेन, तो घेणारा नाही, तो देणारा आहे. नंबर 1. नंबर 2, तो रिकाम करणारा नाही, तो भरणारा आहे. जल्दी जल्दी, तो रिकाम करणारा नाही, तो भरणारा आहे. जोरात छाया वाजवून प्रभूला धन्यवाद. हालेलुया. समजत आहे सगळ्यांना? आहे का? समजत आहे का? प्रेज द लॉर्ड. सगळे आहेत का इथं? वचन ऐकायला आले. काय वचन आलेलं आहे? परमेश्वर देतो, परमेश्वर देतो, घेत नाही. बोला, परमेश्वर देतो. त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे? आरोग्य पाहिजे, आज तो देईल. पास्टर, माझ्या घरात शांती पाहिजे, आज तो देईल. पास्टर, मला पैशाची गरज, तो तुझा पुरवठा करेल. पास्टर, माझ्या घरामध्ये माझ्या लेकरांवर सामर्थ पाहिजे, आज तो देईल. का? कारण तो देणारा आहे. प्रियांनो, श्वास, पौल म्हणतो, जो श्वास आम्ही घेत आहोत तो तुमचा श्वास नाही, तो पण त्याचा श्वास आहे. हालेलुया. असं कोणीच म्हणू शकत नाही, पास्टर हा श्वास मी 1 लाखात विकत घेतलाय. नाही. पास्टर हा श्वास मी 5 लाखात विकत घेतला नाही. हा जो श्वास तुम्ही घेता ती पण त्याचीच देणगी आहे. हालेलुया. त्यामुळे तो देतो. जर त्यांनी घेतला, संपून जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामुळे तो देतो. रोज सकाळी उठल्यावर हात उंच करून म्हणत जा, प्रभू जो श्वास, काही लोक अजून धन्यवाद पण देत नसेल, पण मी म्हणत असतो, प्रभू जो श्वास मी घेत आहे हा तू दिलेला आहे. हालेलुया. प्रभू आज मी उभा आहे, ही तू दिलेली कृपा आहे. आज जो आनंद माझ्यामध्ये आहे हे तू दिलेला आहे. ह्याला म्हणतात देवाचे सर्व उपकार विसरू नको. पण लोक विसरून जातात. प्रेज. आज प्रभूला म्हणूया, प्रभू तू दिलं तूच देणार. धन्य परमेश्वराचे नाम. सगळेजण, तू दिलं तूच देणार. धन्य परमेश्वराचे नाम. आपल्या जागेवर उभं राहूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. आपले हात उंच करूया प्रियांनो. आपला हात उंच करूया. थँक्यू जीसस. आणि म्हणा, परमेश्वरा, डोळे बंद करा प्रियांनो, आणि सगळेजण म्हणा, परमेश्वरा तूच दिलं तूच देतो. धन्य परमेश्वराचे नाम. सगळेजण बोला, परमेश्वर तू मला रिकाम करत नाही, तू मला भरून टाकतोस आशीर्वादाने, पवित्र आत्म्याने. बोला, सामर्थ्याने. बोला, आशीर्वादाने, अभिषेकाने तू मला भरून टाकतो. हालेलुया. थैंक यू जीसस. अपना हाथों को उठाइए. थैंक यू जीसस. हिंदी में बोले कि परमेश्वर मुझे आशीष से भरता है, पवित्र आत्मा से भरता है. वो मुझे खाली नहीं करता, वो मुझे एम्प्टी नहीं करता, वो मुझे भरता है. हालेलुया. बोला बोला, धन्यवाद यीशु. अय्यूब म्हणला, अय्यूब ने कहा परमेश्वर ने दिया और परमेश्वर ने लिया, और रोने लगा. नहीं ब्रदर सिस्टर, वो परमेश्वर ने नहीं किया, वो शैतान ने किया. शैतान ने उसके बच्चे को खत्म किया, शैतान ने उसकी प्रॉपर्टी को खत्म किया, उसको खाली कर दिया. अय्यूब रोने लगा. अय्यूब ने कहा परमेश्वर मुझे तकलीफ दे रहा है, परमेश्वर मेरा नुकसान कर रहा है. ब्रदर सिस्टर, ये मेरा वो खुदा नहीं है, वो आशीष देने वाला है. आपले हात उंच करा. धन्यवाद. सगळे मला धन्यवाद यीशु. बोला, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. बोला, धन्यवाद यीशु. परमेश्वर आशीर्वाद देतो. बोलो बोलो बोलो. जो प्रभू के पास आए, जे प्रभूला भेटायला आले, हात उठा कर. जे प्रभूला भेटायला आले नाही त्यांचं मला घेणं देणं नाही, पण जे प्रभूला भेटायला आले ते म्हणतील, प्रभू प्रभू धन्य तुझं नाव, धन्य तुझं नाव. तू आशीर्वाद देतो, तू आशीर्वाद देतो, तू सर्व काही देतो. तू श्वास दिला, तू श्वास दिला, तू आरोग्य दिलं. हालेलुया. तू सामर्थ्य दिलं, तू अभिषेक दिला. बोला बोला, तू अभिषेक दिला, तू अभिषेक दिला, तू अभिषेक दिला. यावेळेस आपण प्रार्थना करूया प्रियांनो. हात उंच करा, हात उंच करा. आणि सगळेजण माझ्या मागे म्हणा, परमेश्वर पिता येशूच्या नावात मी तुझ्याकडे येतो. माझ्या पापांची क्षमा करा, माझ्या शब्दांची क्षमा करा. प्रभू येशू, तू मला रिकाम करण्यासाठी आला नाही, तू मला आशीर्वाद, सार्वकालिक जीवन, शांती, पवित्र आत्मा, अभिषेक देण्यासाठी आला. तुझे मी आभार मानतो. माझ्या अंतःकरणात ये आणि आजपासून प्रभू माझं जीवन या पृथ्वीवर फलदायी असू दे. येशूच्या नावात आमेन.
पिता परमेश्वर नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ज्यांनी प्रार्थना केली ती प्रार्थना मी तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली येतो आणि एकच मागतो प्रभू, प्रत्येकाला सहाय्य कर आजपासून. प्रत्येक जण प्रभू योबाच्या पहिल्या अध्यायाप्रमाणे नाही, नामीच्या पहिल्या अध्यायाप्रमाणे नाही, पण असं म्हणतील देवानी दिलं आणि देव देत आहे, देवानी दिलं आणखी देव देत आहे, देवानी दिलं आणखी देव देत आहे. हीच त्यांची कबुली असू दे प्रभू. सर्व चुकीचे शब्द, चुकीच्या शब्दाचं सामन डिस्ट्रॉय होऊ दे लॉर्ड. प्रभू लोक वचनात कमी असल्यामुळं कदाचित ते तुझ्या विरोधात बोलत असतील, कदाचित त्यांना शिक्षण नसल्यामुळे वचनाचं त्यांनी तुला दुखावलं असेल, तर आज तुझा सेवक आणि म्हणतो क्षमा कर लॉर्ड त्यांना. कारण प्रभू तू आम्हाला पिडण्यासाठी आला नाही, तो आम्हाला नुकसान करण्यासाठी आला नाही, तो आम्हाला रिकाम करण्यासाठी आला नाही, तो आम्हाला गरीब करण्यासाठी आला नाही, तो आम्हाला धनवान करण्यासाठी आला लॉर्ड. त्यामुळे प्रभू आजपासून प्रत्येकाचं जीवन बदल लॉर्ड, प्रत्येकाचे शब्द बदल लॉर्ड, प्रत्येकाचं पाहणं बदल. कदाचित काही लोक तुला मनुष्य समजत असेल त्यांचे डोळे बदल लॉर्ड, काही लोकांना तू साधा दिसत असेल त्यांचे डोळे बदल लॉर्ड, आणि लोकांना कळू दे तू साधारण नाही, तू महान आहे, तू महान आहे लॉर्ड. त्यामुळे क्षमा कर लॉर्ड, क्षमा कर लॉर्ड. जे लाईव्ह पाहते त्यांच्यासाठी पण मागतो लॉर्ड, त्यांचे डोळे वेगळे होऊ दे. जसं येशाने तुला पाहिलं आणि येशाला कळालं तू सेनाधीश परमेश्वर आहे, तू महान आहे, तू पवित्र आहे, तसं अनेकांना कळू दे तू महान आहे, तू पवित्र आहे लॉर्ड. आणि तुझ्या नावाचा गौरव दे. सर्वांना मी तुझ्या हातामध्ये देतो लॉर्ड. यावेळेस मी मागतो प्रभू जे आम्ही प्रभोजनामध्ये जाणार आहोत ते प्रभोजन प्रत्येकासाठी आशीर्वाद कर, येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. यावेळेस जे प्रभोजन घेणार आहे प्रियांनो ते आपल्या जागेवर उभे राहतील, बाकीचे लोक खाली बसतील. जो प्रभोजन लेने वाले हैं वो खड़े रहेंगे, बाकी के लोग नीचे बैठेंगे. जे प्रभोजन घेणार आहे बायबल सांगतं प्रियांनो, पाऊल आम्हाला काही गोष्टी सांगत आहे की प्रभोजन आम्ही कसं घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही प्रभोजनामध्ये प्रियांनो एक तत्परता दाखवतो, पण पाऊल म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही एकत्र जमता एकमेकाची वाट पहा. पौल म्हणतो जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझी आठवण करा. मग भोजन झालं त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. माझ्या प्रियांनो जेव्हा मी प्रभोजनाची आठवण करतो, पौल म्हणतो तुम्ही त्या वधस्तंभाची आठवण करता की तो मारला गेला, त्याच्या हातापायात खीळ ठोकण्यात आले, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट. त्यामुळे प्रियांनो जे प्रभू भोजन घेणार आहे आपल्या अंतकरणाची तयारी करा. प्रभूला म्हणा प्रभू आजचं प्रभू भोजन माझ्यासाठी आशीर्वादित कर. जे प्रभू भोजन घेणार आहे ते यावेळेस शांत बसणार नाही, कारण जे शांत आहे प्लीज प्रियांनो जे बोलतील त्यांनी उभे राहा की प्रभू आजचं प्रभू भोजन माझ्यासाठी आशीर्वादाचं कर. मनातल्या मनात इथं कोणी बोलणार नाही, आजचं प्रभोजन माझ्यासाठी आशीर्वादाचं कर. आजच्या प्रभोजनाद्वारे मला आरोग्य मिळू दे, आजच्या प्रभोजनाद्वारे लॉर्ड माझ्या जीवनात एक सामर्थ्य येऊ दे. प्रभू मला सहाय्य कर, प्रभू मला सहाय्य कर. बायबल सांगता योग्य प्रकारे खाऊ नका. प्रभू प्रभोजन घेत असताना मला कृपा दे, कृपा दे, कृपा दे लॉर्ड, कृपा दे लॉर्ड. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. यावेळेस आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. सर्वजण आपले डोळे बंद करूया प्रियांनो.
त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. प्रियांनो, प्रभू भोजन येशूचं रक्त आणि येशूचं शरीर. येशू म्हटला, जर तुम्ही माझं शरीर खाल्ला, जर माझं रक्त पिला, तर मी तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. यास प्रार्थना करूया. पिता परमेश्वर नासोर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू विशेष मी प्रार्थना करतो, आज जे आलेले आहे त्यांना मी तुझ्या रक्ताच्या वर्णाखाली घेतो. आज प्रत्येक जण तुझं शरीर आणि रक्त घेत असताना लॉर्ड कृपा दे. ही भाकर तुझं शरीर बनव, या द्राक्षरसामध्ये तुझं रक्त येऊ दे लॉर्ड. आणि प्रभू या आशीर्वादित कर, कारण तू म्हटला ज्या ज्या वस्तू तुम्ही एकत्र जमताल्याने ते घेताल, प्रभूच्या मरणाची तुम्ही आठवण करता, तुम्ही घोषणा करता. होय प्रभू, आमच्या पापांसाठी मेला, प्रभू आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी पुन्हा उठला. प्रभूचन देत असताना कृपा दे. यांची घेणार आहे त्यांना कृपा दे. जे गीत होईल ते पण तू आशीर्वादित कर. सर्व गौरव महिमा तुला दे. ही प्रार्थना येशूच्या नावात करतो, मग तुम्ही ऐका. आमेन. या प्रभोजन तुमच्याकडे प्रियांनो गीत चालू असताना आपण प्रभोजनामध्ये जाऊ. भाकर हातामध्ये घेऊया सर्वजण. थँक्यू जीसस. आणि सर्वजण म्हणूया, प्रभू येशू हे तुझं शरीर आहे. घेत असताना
मला कृपा दे, येशूच्या नावात आमेन. आपण सर्वजण एकत्र प्रभू येशू शरीर घेऊया. थँक्यू. ह्यावेळेस आपण प्याला हातामध्ये घेऊया. सर्वजण म्हणूया, प्रभू येशू हे तुझं रक्त आहे, घेत असताना मला कृपा दे, तुझ्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा कर, कारण तुझं रक्त मला सर्व पापांपासून शुद्ध करते, येशूच्या नावात आमेन. आपण एकत्र येशूच्या रक्तामध्ये सहभाग घेऊया. प्रियांनो, हे व्यवस्थित ठेवूया. यावेळेस आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आजचं प्रभोजन तुम्ही आशीर्वादित केलं त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाला प्रभू घेण्यासाठी तुमची कृपा दिली म्हणून धन्यवाद. लॉर्ड, मी मागतो जे आज प्रभू भोजन घेऊ शकले नाही, येत्या दिवसामध्ये त्यांनी तुला उघड उघड स्वीकारावं आणि प्रभोजनामध्ये सहभागी व्हावं म्हणून त्यांना कृपा दे लॉर्ड. सर्व गौरव आम्ही तुला देतो लॉर्ड. ही सुंदरशी वेळ तुझ्या मरणाची घोषणा करण्यासाठी तू आम्हाला एकत्र केलं. धन्यवाद. ही प्रार्थना येशूच्या नावात करतो, मग तुम्ही ऐका. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुंदरशा वचनाबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. ह्यावेळेस आपण ऑफरिंग घेणार आहोत. आत्ताच आपण देवाचं वचन ऐकलं की परमेश्वर कसा आहे, घेणारा नाही तर परमेश्वर देणारा आहे. तर आपण उत्तमातलं उत्तम आपण परमेश्वराच्या राज्यात पेरणी करूया, कारण जो ज्या मापाने देईल त्याच परमेश्वर आपल्याला त्याच मापाने आपल्याला तो पुन्हा देईल. कारण देवाचं वचन सांगतं की घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस आपण ऑफरिंग घेणार आहोत. ब्रदर आपल्याला गीतामध्ये चालवतील, गायकवाड ब्रदर येतील, आपल्याला ऑफरिंगमध्ये फिरवतील. ऑनलाईन पण आहे, आपण ऑनलाईन पण करू शकतो. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस.
धन्यवाद। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस मास्टर, थैंक यू सो मच होली स्पिरिट, थैंक यू सो मच। धन्यवाद प्रभु आज के वचन के लिए। मैं हम सभी लोग तेरे चरणों पर नतमस्तक होते हुए सुंदर सा वचन के द्वारा तुमने आज हमारे अंतःकरण से तुमने बात की प्रभु। तेरा वचन कहता है लेने से देने में धन्य। धन्यवाद प्रभु सुंदर से वचन के लिए। मैं सभी का अंतःकरण को स्पर्श किया है, हमारा विश्वास है। तो आज जो भी ऑफरिंग आया है प्रभु ऑफरिंग के लिए प्रार्थना करता हूँ स्वर्ग की बात करके सभी को तुम्हें हाथ देते रहेंगे, स्वर्ग के हाथ खोल के तू सभी को आशीष करेगा, ये मेरा विश्वास है प्रभु। तेरा वचन नीति वचन 10 का 22 सबके जीवन में घोषित करता हूँ। तेरा वचन इस प्रकार से कहता है, तेरा वचन इस प्रकार से है प्रभु कि जो देगा उसको और दिया जाएगा। धन्यवाद करते हैं प्रभु तेरे सुंदर से वचन के लिए। और तू जब देता है तो उसके साथ कोई भी दुख नहीं मिलाता। तो भी धन्यवाद करते हैं प्रभु सुंदर से वचन के लिए प्रभु। तो सभी का हाथ देखा, सभी का अंतःकरण दिया देखा प्रभु, सभी ने अपने हाथों से दिया प्रभु और पूरे अंतःकरण से तेरे राज्य में बोया प्रभु। और प्रभु ये आने वाले समय में हम और भी अपना हाथ बढ़ा के तेरे राज्य में बोएंगे प्रभु। और तू आशीष देगा। तो तेरा वचन कहता है कि मैं किसी का भी ऋणी नहीं हूँ। धन्यवाद प्रभु सुंदर से वचन के लिए प्रभु। प्रभु जितने लोगों ने बोला है सभी को तो आशीष कर रहा है, ये मेरा विश्वास है। स्वर से हाथ बढ़ा के फिर सभी का अंतःकरण को स्पर्श कर रहा है। तो जो भी ऑफरिंग आया प्रभु तेरे पवित्र चरणों में, तेरे पवित्र मंदिर में प्रभु तेरे राज्य के बढ़ोतरी के लिए हम उपयोग करेंगे, कि हम ये विश्वास करते हैं प्रभु। और तेरे राज्य में जो भी गति करनी हो रही प्रभु, तो स्वर्ग से देने वाला परमेश्वर, तो आकाश के झरोखे को खोल के देने वाला परमेश्वर है प्रभु। धन्यवाद करते हैं प्रभु इस सुंदर से वचन के लिए और सुंदर से ऑफरिंग के लिए जो आज हमने कलेक्ट किया प्रभु। ये सब कुछ तेरी मान महिमा गौरव के लिए हम उपयोग में लाएंगे। धन्यवाद। ये छोटी सी विनती प्रार्थना तेरे प्यारे पुत्र प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य और गौरवी नाम से पूरे विश्वास से करते कि आपने प्रार्थना सुनी और कबूल की। यीशु मसीह के सामर्थ्य गौरवी नाम में आमीन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रियांनो, एकच सूचना आहे, त्यानंतर आपण विभक्त होणार आहोत। सूचना ही आहे प्रियांनो, आज मी प्रार्थनेला बसलो असताना देवाच्या आत्म्याने गोष्ट सांगितली प्रियांनो, की लोक वचनामध्ये वाढले पाहिजे, बरोबर आहे? कारण नीतिसूत्रामध्ये असं लिहिलंय की ज्ञानाने व्यक्ती मुक्त होतो आणि बायबल सांगतो ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला धोका आहे। तुम्हाला असे लोक सापडतील, चर्चला जातात, उपास करतात, पण काय नाही त्यांच्याकडे ज्ञान नाही। मी बोललो मग प्रभू काय करू? आणि प्रभूने मला सांगितली दर गुरुवारी संध्याकाळी, ह्या गुरुवारपासून संध्याकाळी 8 वाजता ह्या ठिकाणी आपण बायबल स्टडी चालू करत आहोत। आता हे मी मनाने नाही, प्रभूने मला, आणि काय विषय घ्यायचा ते पण प्रभू। तर प्रियांनो, आपल्याकडे हॉल नव्हता म्हणून बायबल स्टडी, खूप लोक माझ्या मागे लागले होते, पास्टर बायबल स्टडी मी बोललो जोपर्यंत हॉल नाही। पण प्रियांनो, एक तुम्हाला सांगतो, जे बायबल स्टडीला येतील ते वचनामध्ये स्ट्रॉंग होतील। हालेलुया। कारण 7:30ला इथं आम्ही असणार आहोत, 7:30 ते 8 एक ऑनलाईन प्रेयर असणार आहे घोडेगावची, ती संपेल आणि 8ला लगेच बायबल स्टडी असेल। तुमच्याकडे बायबल असू किंवा नसू किंवा लिहिता वाचता, पण ऐकायला या, कारण ऐकून तुमचं ज्ञान वाढेल। हालेलुया। त्यामुळे प्रभूने जे सांगितलं आपण ते करणार आहोत। आणि प्रियांनो, दुसरी गोष्ट, दर बुधवारी आपली ऑनलाईन प्रेयर असती। बोलो लॉर्ड ऑनलाईन प्रेयर आहे, काही लोक जॉईन नाही, काही लोक नाही। प्रभू म्हटला प्रार्थना करताना जिथं दोघे एक चित्ताने प्रार्थना करतात ती प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते। प्रभू म्हटलं लक्ष दे, 4-5 लोक आहे पण भारतासाठी प्रार्थना करत आहे, मी ती ऐकणार। आणि त्यामुळे माझा विश्वास वाढला प्रियांनो। त्यामुळे दर बुधवारी 7:30ला जर तुमची इच्छा असेल तर भारतासाठी उभे राहा, जर इच्छा नसेल तर प्रभू म्हटलं जबरदस्ती करू नको, कारण भारतासाठी मी उभा राहिलो, तुम्ही उभा राहिला तर देव भारतामध्ये चमत्कार करणार आहे। हालेलुया। प्रियांनो, अनेक संस्था अशा आहे, रोज भारताचा जो नकाशा आहे त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना, प्रभू इंडिया इंडिया इंडिया। आम्ही तर रोज तसं करत नाही, हप्त्यातून एकदा भारत भारत, पण हप्त्यातून एकदा देव ती प्रार्थना ऐकत आहे। हालेलुया। तर प्रियांनो, ह्या गुरुवारपासून संध्याकाळी 8 वाजता बायबल स्टडी आहे। बायबल स्टडी सोप्या भाषेत तुम्हाला शिकवलं जाईल। आणि दुसरी गोष्ट, प्रार्थना करा प्रियांनो, प्रभू होऊ देईल। तर ह्या ठिकाणी आता नवीन ॲक्टिव्हिटी अजून आपल्या काही गोष्टी सुरू होतील, कारण आता याचं ॲग्रीमेंट पण प्रभूच्या कृपेने झालेलं आहे। खुर्च्यांसाठी अनेकांनी पेरणी केली, जोरात टाळ वाजूया प्रियांनो। मी त्या लोकांचे आभार मानतो प्रियांनो। फक्त मी एक मेसेज टाकला व्हॉट्सअपवर, कुणाला फोन केले नाही, आणि काहींनी चर्चमध्ये ऐकलं आणि त्यांनी विश्वासाने देवाकडे बघून सेवकाकडे पेरणी सुरू केली। त्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी माझ्याकडे नाही प्रियांनो, देवाच्या वचनाकडे पाहिला। हालेलुया। त्यामुळे प्रभू त्यांना आशीर्वाद करो। मी तर रोज प्रार्थना करत आहे त्या लोकांसाठी। असे लोक देवाला पाहिजे प्रियांनो, जे ऐकतात, पेरणी करतात, देव त्यांचा ऋणी राहत नाही। हालेलुया। त्यामुळे आज आपल्याकडे नवीन खुर्ची आहे। माझी एक मोठी बहीण दौंडला असती, तिने 2 माईक नवीन पाठवले, प्रेज द लॉर्ड। पण आपल्याकडे आता जरा ह्याची काळजी घ्यावं लागणार आहे, कारण
आज आवाज बरंच येत होता, काहीतरी आपल्याला डिसिजन घ्यावा लागेल. प्रभू काहीतरी आपल्याला स्पष्ट आवाज ऑनलाईन गेला पाहिजे, ह्यासाठी लोकांकडे स्तुती आराधना ऐकताना पण त्यांना तिथं उपस्थिती गेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे प्रार्थना करा प्रियांनो, सगळ्या गोष्टी चांगल्या गेल्या पाहिजे लोकांकडे, नाही का. आपण अजून एक साऊंडची अपेक्षा करू की लोकांपर्यंत आपला आवाज आराधना एक परफेक्ट गेली पाहिजे. हालेलुया. कारण प्रियांनो, प्रभूच्या कृपेने जेव्हा स्तुती आराधना होती, काही लोक थोडं लेट येतात, पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, स्तुती आराधनेमध्येच बंधनं तुटतात. किती लोक सांगतात स्तुती आराधनेमध्येच बंधनं तुटतात. लक्ष द्या प्रियांनो, आपण आता टायमिंग सगळा बदललेला आहे. आज तुम्ही पाहता 9च्या आत मीटिंग सुटत आहे, कारण 7:45 वचन सुरू होणार आहे. जे वेळेवर येतील त्यांना अन्न मिळेल, जे येतील त्यांना अर्धी भाकर मिळेल. पूर्ण भाकर खाण्यासाठी 7ला बरोबर या, कारण रोज आपण एकत्र येत नाही. हप्त्यातून एकदा 7ला या प्रियांनो. स्तुती आराधनेमध्ये एकत्र या, देव तुमची भेट घेईल. हालेलुया. कारण स्तुती आराधना आम्हाला तोडते आणि त्यानंतर बी टाकलं जातं आणि बी वाढलं जातं. किती लोक विश्वास ठेवतात? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपले डोळे बंद करूया. आपल्यामध्ये ब्रदर इंगळे आहेत, ते पुढे येतील आणि आपल्याला प्रभूच्या प्रार्थनेमध्ये चालू. डोळे बंद करूया प्रियांनो. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण एकत्र बोलू. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता पास्टर आपल्याला आशीर्वाद देतील. आता देवाची प्रीती, प्रभू येशूची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो. परमेश्वर त्याच्या कृपेने तुमचं संरक्षण करू, येशूच्या नावात. आमेन. एक मिनिट आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, आम्ही तुझा आभार मानतो प्रभू. या हॉलसाठी अनेकांनी श्रम घेतले, अनेकांनी पेरणी केली लॉर्ड, आणि ती पेरणी आम्हाला दिसत आहे लॉर्ड. प्रभू आजच आम्ही ऐकलं तू देणार आहे. प्रभू ज्यांनी दिलं त्यांना तू दे लॉर्ड. ह्यासाठी त्यांचा विश्वास वाढू दे. खरंच देवानी मला परत दिलं, आणि त्यांचा विश्वास वाढव. आणि विशेष मी मागतो प्रभू, जो आम्ही टायमिंग सेट केला त्यामध्ये लोक वचन ऐकण्यासाठी धाव पळत येऊ दे लॉर्ड. भले ते लांब आहे, पण इतकी ग्रेस त्यांना दे की ते वेळेवर इथं पोहोचू दे, आणि तुझ्या नावाचं गौरव होते. जे ऑनलाईन आजपासून सुरू होत आहे लॉर्ड प्रभू, ते दरवेळेस प्रभू आशीर्वादाचं कारण होऊ दे इतरांसाठी, आणि तुझ्या नावाचं गौरव. आणि माझा पूर्ण विश्वास आहे लॉर्ड, पुरवठा स्वर्गातून होणार आहे, गरज स्वर्गातून भागवली जाणार आहे, आणि जो इथं येईल त्याला आरोग्य मिळेल, जो इथं येईल त्याला सामर्थ्य मिळेल. प्रभू या गुरुवारपासून जी इथं बायबल स्टडी सुरू होणार आहे ती आशीर्वादाची कर, येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. आपण एकमेकाला भेटूया. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस.